कदाचित आजपासून आपण औद्योगिक क्रांतीला आणि जागतिक क्रांतीला सुरुवात करत आहोत रामभाऊ. त्यामुळे लेखाजोखा हा होईल, पण मग 2 ओळीचाच होईल दररोज नियमाप्रमाणे. कारण की घाटकोपरच्या घरी आपण पोहोचलो आहे आणि पहाटेचे 2:26 झालेले आहेत. चक्रधर स्वामींचा वेळ आहे आणि काही मर्यादा आपल्याला असल्यामुळे आपण राजकारणातील हे जे लेख आहेत ते थोडेसे 2 ओळीचे करत आहोत. कारण की सगळ्याच CM, सगळ्याच PM आणि सगळेच आमदार खासदार अतिशय उत्कृष्ट काम करत आहे, हे ऑनलाईन दिसत आहे. बरोबर. आता जनतेलाही मी आज विनंती टाकली की जनतेने राजाच्या सर्व कामामध्ये पूर्णपणे सहकार्य करायचं आहे. असा हा 2 ओळीचा लेख आहे आज आपला. तर प्रामुख्याने लेखा विभाग विराम न देता दररोज मंत्रालय येणे जाणे, विधान भवनात येणे जाणे, 24 तास सतत कार्यरत ठेवायचे आपल्याला मंत्रालय आणि विधान भवन. त्याचं कारण तुम्हाला मी सांगेन की 24 तास चालू ठेवल्याने काय होईल. सर्व CM, सर्व आमदार खासदार यांना अशी आपण विनंती का करत आहोत, तर 253 विचारामध्ये 24 तास काम करून उच्च अनुभवी कृतार्थ कर्तव्यपथ मोदी साहेबांचा चालता येतो आपल्याला. तर BJP महाराष्ट्र महानुभावांनो, येत्या काळात एक एक आमदार, घर घर मोदी, त्याप्रमाणे घर घर कार्यालय आमदाराचं. हे असे प्रशस्त कार्यालय की जणू जग चालविणारी मॉडर्न AI रोबोट यंत्रणा टेक्नॉलॉजी असावी, अशी रामभाऊंना मी विनंती करत आहे. आणि माझ्या भावाने म्हणजे बळराम भ्रात्याने आम्ही मुद्दाम का धरला विषय, मुद्दा हा महत्त्वाचा का धरला आम्ही, तर आपण स्वतः जातीने पूर्ण प्रायोगिक अनुभवी सिद्धांत ठरेल असं वागत आहोत. आपण दयाळू मायाळू जनता जनार्दनास ही विनंती करत आहोत की रामभाऊ जे आमदार आहेत यांनी आपल्या पृथ्वीवर पूर्वी असाच वासा, पूर्वीसुद्धा असंच राज्य गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका या ठिकाणी चालवलेल्या आहेत. ते जवळ 13 ते 18 राज्यांचे समूह होते. ते रामभाऊने मीच चालवत होतो. बरोबर. आणि त्यावेळेस कसं होतं, सत्ययुग होतं, कलियुग नवीन नवीन लागलेलं होतं त्यावेळेस. त्यामुळे अशा दुर्घटना नव्हत्या त्या काळामध्ये. आणि कलियुगाला पूर्णपणे त्याच्यावरती अंमल मिळवण्यासाठी आपले दाट प्रयत्न चालू आहेत. तर ते बघू आता, भोलेनाथांच्या हातात आहे शेवटी. आणि राज्य चांगलं चालवल्याचा पुरावा पण आहे आपल्याकडे, रामभाऊंचा दाखला आहे तो. म्हणून एकाएकी बदल यावर जनतेनेही विश्वास ठेवू नये. BJPचे त्या युगापासूनचे आजपर्यंतचे अस्सल हिंदू कार्य विचारात घेऊन तुम्हा योग्य भविष्यकारणे बिंदास यथा राजा तथा प्रजा आचरण करू शकतात. योग्य देश कार्यात CM PM यांना हातभार लावायचा आपल्याला सगळ्या जनतेला. तन मन धन युक्त देशसेवेसाठी आपल्याला सामील व्हायचं आहे. 4 तास, 2 तास, 8 तास. आता मी तर माझे आयुष्याचे कितीतरी तास आणि कितीतरी वर्ष हे रामभाऊंच्या सोबत लावलेली आहेत, ऑनलाईन लावलीत आपण. आणि येत्या काळात मला ऑनलाईनचा कंटाळा आला म्हणून मी प्रत्यक्ष कार्य करायला रामभाऊबरोबर मैदानात उतरत आहे आता. आपला खंबीर राजा शरद कटारे गुरुजी, घाटकोपर पूर्व. तर प्राकर्षाने सांगायचं म्हणजे असं की जरी आपण अतिशय गहनरित्या भोलेनाथांची वैचारिक शैली तुम्हाला दररोजच पाठवत आहोत, तरी त्याच्यामागे सूत्रधार म्हणजे बजरंगबली आहे. मुख्य सूत्रधार बजरंगबली. आता तुम्हाला याच्यात जरा अवघड वाटेल की बजरंगबली सूत्रधार का, तर ह्या जगाचा स्वामीच बजरंगबली आहे.
बजरंगबलीने आपल्याला अनेक सिद्धांत दिले, अनेक पुरावे दिले आपल्याला, आणि त्याद्वारे त्यांनी आपल्याकडून बरंचसं कार्य करून घेतलं. लहान वयात अनेक चमत्कार आपल्याकडून झालेले आहेत. तर मी सध्या रामकदम भाऊंना एकच विनंती करतो की त्यांनी कृपा करून हे जे आपलं घाटकोपरचं जे राज्य अखंड आणि व्यवस्थित चाललेलं आहे, त्याच पद्धतीने आता विश्वाचं कार्य कर्तव्यपथ हाती घ्यावं. कारण की होतं कसं, आपण लिमिटेड एरियामध्ये काम केल्यावरती रामभाऊ काय होतं, जगाला आपल्या विचाराची क्रांती त्याच्यापर्यंत पोचतच नाही, आणि परिणामी मग अशी युद्धविद्ध होतात, तंटे उत्पन्न होतात, छोट्या छोट्या इंधनामुळे झगडे होतात, मोठे मोठे सैन्य दलावरती असंख्य पैसा खर्च होतो आपला. तर तो प्रगतीचा मुख्य गाभा जो आहे तो युद्ध टाळून बुद्धांच्या रस्त्याने आपल्याला केवळ अखंड विश्व मानवता धरून जगाची भले करावे, जगाला प्रेम अर्पावे, हेच डोस अख्ख्या जगात विश्वात द्यायचे आहेत. न जाणारे येणाऱ्या काळामध्ये परमेश्वर किती क्रूर होईल आपल्यासाठी, म्हणजे निसर्ग आपल्यावर किती रुसेल हे सांगता येत नाही. ही गरमी त्याचा एक पुरावा आहे. नकली सूर्य लावल्यासारखं भास होत आहे. मग अंतर्यामी शक्तीने जर पाहिलं तर बजरंगबली बाबा दररोज कार्यरत आहे. मी स्वतः गायींसोबत कार्यरत आहे पृथ्वीवरती. मग असं असताना सुद्धा पृथ्वीवरती इतकी ग्लोबल वॉर्मिंग का पसरली, त्याचं खरं काय कारण आहे? पाऊस अवेळी का बरसत आहे? लोक विरुद्ध दिशेने गाड्या का चालवत आहे? एकमेकाशी क्रूर का वागत आहेत लोक? तर याची कारणमीमांसा आज संकष्टीमुळे या गणपती बाप्पाकडे मिळाली आपल्याला. कदाचित गणपती बाप्पाच आपल्याला तिकडे तपस्येला घेऊन गेलेत. आणि आपण कसं आहे, रामभाऊंची आज्ञा मोडत नाही कधी, बरं. जरी आपल्याला आता सध्या संसार नाही, आपण एकटेच आहोत, पण एकटेपणामध्ये आपण अखंड देशसेवा करत आहोत. हे रामभाऊंनी आपल्याला शिकवलेलं आहे बालपणापासून. आणि चिखलामध्ये जरी जन्माला आलो आम्ही कमळाप्रमाणे, तरी आमचा उद्देश एकच आहे की आई लक्ष्मी आणि इतर बऱ्याच देवता ह्या कमळावरती आसनस्थ होत असतात. येत्या काळामध्ये तुम्हाला हिंदू हृदय सम्राट आणि घाटकोपर सम्राट आमचे रामभाऊ आहेत, त्यांच्याच पद्धतीने अखंड अजरामर भाषणे देऊ, अजरामर सुधारणा देऊ, तुम्हाला जीवनाचं सोनं करू तुमच्या, याच्यात यत्किंचितही शंका नाही. आणि रामभाऊंना मी एक पर्सनल विनंती करतो की जे सोन्याचं इंजिन दिगंबर भाऊंसाठी आलेलं आहे, तर ते सोन्याच्या सगळ्याच रेल्वे मी तुम्हाला स्वतः रामकदम भाऊंना आणि दिगंबर भाऊंना देत आहे. आता 10 करोड ही अमाऊंट फार छोटी झाली, छोटी झाली ती अमाऊंट माझ्यासाठी. कारण की जेव्हा विश्वाचं कल्याण करणारी यंत्रणा अर्धा पृथ्वीचा ग्रह गोलच हा संरक्षण कवचाने आपण 2-3 महिन्यापूर्वी तारलेला आहे, तर तिथे पैसा ही कुठली मोठी गोष्ट आहे. अख्खी पृथ्वीच राखण करता येते, तिचं तपांबर ओझोनांबर आपल्याला राखण करता येत आहे. म्हणून येत्या काळामध्ये तुम्हाला अतिशय भव्य दिव्य अशा ईश्वरी वस्तू आपण BJPसाठी कामधेनू मार्गाने देत आहोत. आता याच्यात आश्चर्य असं काही नाही आहे. हे स्वामी समर्थ आणि भारतमाता आपल्याकडून हे कार्य करून घेत आहे, आणि हे जगाचे तारणहारी हे परमेश्वर आहे, यांचा आपल्याला जवळजवळ 9 ते 12-13 महिन्यापूर्वी दृष्टांत झाला आहे तिकडे.
आणि खडतर परिस्थितीतून मार्ग निघाला रामभाऊ. ओके. माझं स्वतःचं रूप इतकं भव्य दिव्य असेल अशी मला कधी स्वप्नातही कल्पना नव्हती रामभाऊ. आणि इथे मुरलीवाल्याच्या रूपात मी जिथे आहे आता दिसत आहे तिथेच असंख्य चमत्कार आपल्या हातून लहानपणीच घडले. तर येत्या काळामध्ये आपण दररोजच 10 ते 20 सिद्धांत जनकल्याणासाठी राबवणार आहोत. आणि ही जी स्फटिकमय शिवलिंग आहे किंवा प्रिझम आहे, अशा पद्धतीचं उत्कृष्ट भक्तियोग आणि जनकल्याण मार्ग आपण तुम्हाला देणार आहोत. बरं. आणि नवनाथ बाबांचा हा जो मार्ग आहे, सत्य, सदाचार आणि पब्लिकच्या कल्याणाचा, जनतेच्या सरस भावनांचा आपण विचार यापुढे करणार आहोत. एवढं बोलून मी माझे 2 महत्त्वाचे भाषणाचे 2च ओळी मी पूर्ण केल्या. आणि दररोज भाषण करतोय त्यामुळे माझ्या भाषणाला चव यायला लागली तर दिवसेंदिवस सतत प्रॅक्टिसमुळे. तर मी तुम्हाला इतर नेत्यांसारखं भाषण देणार नाही, तर मी प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरणार आहे. आणि माझ्या कृतीद्वारे मी हे सिद्ध करून दाखवेल की रामभाऊचा छोटा भाऊ म्हणजे मी स्वतः SHK त्यांच्याप्रमाणेच कार्यात 1000% जनतेच्या परीक्षेत पास होईल. कारण की जनतारूपी परमेश्वर हा आम्ही लहानपणापासून अभ्यासला आहे. आणि अनेक राजांचे अनुभव हे आम्ही पाहिलेत प्रत्यक्ष डोळ्याने. तर आता मी पोलिसांना खूप शाबासकी दिली अंतर्यामी योगासाठी. नेत्यांनाही मी शाबासकी देत आहे, सगळ्याच नेत्यांना, योगी साहेबांपासून सगळ्यांनाच. आणि योगी साहेबांनी मी एकच आहे, कारण की योगी साहेब जे माझ्या मनासारखं सर्व गोष्टी करतात. मोदी साहेबसुद्धा. तर टॉपिक असा आहे की येत्या काळात जनतेचे सर्वच प्रश्न आपण तात्काळ सोडवणार आहोत आणि जे जनतेला पाहिजे ते आपण देणार म्हणजे देणार.